तर नमस्कार मंडळी. आज जसं की तुम्हाला माहीतच आहे, कालचा शुक्रवार होता आणि मी कुंचमची सेवा करून घेतलेली होती आणि तुम्हाला मी सांगितलं पण होतं मिनी ब्लॉगमध्ये की जे कुंचममधले जे तांदूळ असतात ते वाढतात म्हणून. तुम्हाला मी ते पुढे दाखवणारच आहे कसे वाढले ते. मी एका पॉलिथिनमध्ये ते भरून ठेवत असते आणि ते नेहमी प्रमाणे मग ते काढले की त्याची पूजा मांडत असते आणि ते शिल्लकच भरतात कधी पण. आणि जे शिल्लकचे तांदूळ असले ते मी बाहेर म्हणजे बाजूला काढून घेतले होते आणि त्याचा भातात वापर करून घेते, म्हणजे त्याचा भात करून घेते. भात जेव्हा करते त्याच्यात ते मिक्स करून देते ते तांदूळ जे उरलेले असतात ते, आणि हे बरकत असते. तर बघू शकता हे उत्तर पूजा केलेली आहे मी शनिवारी आणि तुम्हाला हे सांगत आहे आणि दाखवणार पण आहे. जे तांदूळ उरलेले होते ते एका कटोरीमध्ये हे बघू शकता, एवढे शिल्लक तांदूळ उरलेले आहेत. आणि पुढच्या वेळेस पण मी जेव्हा मंगळवारी पूजा करेल कुंचमची तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि हे जे शिल्लकचे तांदूळ आहेत हे मी भातात टाकून दिले होते, म्हणजे भात बनवून घेतला होता त्याचा, आणि याच्यात दुसरे तांदूळ मिक्स करून भात बनवून घेतला होता. आणि जे कुंचममध्ये जेवढे होते तेवढंच मग मी भरून ठेवले होते. आता पुढच्या वेळी बघसान तुम्ही शिल्लक होतात की नाही तर तुम्हाला मी ते तसं दाखवणारच आहे. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. आणि आज आहे 14 फेब्रुवारी. बघू शकतात मग उत्तर पूजा अशी करून घेतली. खडी साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवून दिला, दिवा बत्ती फूल वगैरे वाहून दिलं. त्याच्यानंतर मग उत्तर पूजा करून घेतली. हे सर्व साहित्य याच्यामधलं वेगवेगळं करून घेतलं आणि जे तांदूळ असतात ते एका पॉलिथिनमध्ये आणि जे सर्व साहित्य असते ते एका पॉलिथिनमध्ये आणि कुंचम हे सर्व मी ठेवून दिलेलं आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.